हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. आज मी पुन्हा तुमचं स्वागत करते महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर. तसेच ब्रिज कोर्सचे वेगवेगळे व्हिडिओ मिळवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेलं बेल आयकनला प्रेस करा. आज आपण घेणार आहोत ब्रिज कोर्सची टेस्ट नंबर 2 पार्ट सेकंडची सायन्सची टेस्ट नंबर 2 10th स्टँडर्डची. ओके, सो टेस्टचं जर आपण मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघितलं तर टेस्ट ही तुमची 15 मार्कासाठी आहे आणि टाईम तुम्हाला 30 मिनिट दिलेला आहे. ऑल इन्स्ट्रक्शन रीड केअरफुली. तुम्ही काय करा, सगळे इन्स्ट्रक्शन्स जे आहे ते केअरफुली रीड करा. ओके, ही जी टेस्ट आहे ही ॲक्टिव्हिटी शीट 1 to 10 वर डिपेंड आहे. चला तर मग आपण आता स्टार्ट करूया. ओके, तर आता आपण काय करूया, क्वेश्चन नंबर 1 डिस्कस करूया. ओके, स्टार्टिंग विथ द क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 इज द राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 सेंटेन्स. आपल्याला काय करायचे आहे, ह्या क्वेश्चनचे आन्सर्स जे आहे ते 1 सेंटेन्समध्ये लिहायचे. याच्यामध्ये आपल्याला कोणतेही 5 क्वेश्चन्स काय करायचे, अटेम्प्ट करायचे, सॉल्व करायचे. जर मार्क डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं तर 5 मार्कला हा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूया, व्हॉट इज अ हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं आहे. इथे आपण आन्सर लिहिले. सी द आन्सर हिअर. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन व्हाया जीन्स. हेरिडिटी काय असते, ट्रान्सफर असतं बायोलॉजिकल कॅरेक्टरचं एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे थ्रू जीन्स. जीन्स काय करतात, जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स असतात ते एका जनरेशनकडून दुसरे जनरेशनकडे काय करतात, ट्रान्सफर करतात. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, हेरिडिटी म्हणतो. ओके, सेकंड घेऊया, व्हॉट आर द क्रोमोझोम्स मेनली मेडअप ऑफ. ओके, क्रोमोझोम्स कशाने बनतात हे आपल्याला सांगायचं आहे. तर क्रोमोझोम्स इज मेडअप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. क्रोमोझोम्स कशाने बनलेले असतात, न्यूक्लिक ॲसिड्स अँड प्रोटीन्स. ओके, थर्ड आपण बघूया. थर्ड क्वेश्चन काय आहे, गिव्ह प्रॉपर नेम्स ऑफ द फॉलोइंग क्रोमोझोम्स टाईप. आपल्याला काय करायचं आहे, या गिवन दिलेले क्रोमोझोम्स आहे त्याचे काय सांगायचे, टाईप सांगायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट जो क्रोमोझोम, फर्स्ट जी डायग्राम दिलेली आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मेटासेंट्रिक क्रोमोझोम. अशा मेटासेंट्रिक का म्हणतो आपण, 2 इक्वल आर्म्स आहे ह्या क्रोमोझोमला. काय आहे, 2 इक्वल आर्म्स आहे आणि सेंटरला काय प्रेझेंट आहे, सेंट्रोमियर प्रेझेंट आहे. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ मेटासेंट्रिक. व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ सब मेटासेंट्रिक. याला आपण सब मेटासेंट्रिक म्हणतो बिकॉज एक आर्म काय याचा लॉंगर आहे आणि एक आर्म काय आहे, शॉर्टर आहे. ओके, आणि जी आपण असा जर क्रोमोझोम आपण सरळ काढला ॲज लाईक असा जर क्रोमोझोम्स आपण काढला तर त्याचा सेंट्रोमियर कुठे येतो, इथे येतो सपोज. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, सब मेटासेंट्रिक. म्हणजे मेटासेंट्रिक पोझिशनपासून थोडीची साईडची पोझिशन म्हणजे सब मेटासेंट्रिक पोझिशन. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट बघूया, व्हॉट इज अ एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशन म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. द रिमूव्हल ऑफ वेस्ट सबस्टन्सेस थ्रू बॉडी इज कॉल्ड ॲज एक्सक्रिएटा. आपण जे वेस्ट सबस्टन्सेस बॉडीमधून बाहेर टाकतो त्याला काय म्हणतात, एक्सक्रिएटा म्हणतात. अँड द प्रोसेस ऑफ रिमूव्ह एक्सक्रिएटा इज कॉल्ड ॲज अ एक्सक्रिएशन. जर आपण एक्सक्रिएटा रिमूव्ह केला तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एक्सक्रिएशन असं म्हणतो. आता जर याचं एक्झाम्पल आपल्याला बघायचं ठरलं तर युरिन इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ एक्सक्रिएशन. ओके, फिशेसमध्ये वेगवेगळे कुणी गॉनोटेलिक असतात, असे डिफरंट टाईप प्रत्येकाचे एक्सक्रिएटरी सबस्टन्सेस हे वेगळे असतात. ओके, कुणाच्या याच्यात अमायनो ॲसिड्स असतात, काही वॉटरच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह करतात. प्रत्येक ॲनिमल्समध्ये एक्सक्रिएशन हे डिफरंट टाईपचं असतं. विच प्लांट वेस्ट आर युजफुल टू ह्युमन बिईंग. कोणत्या प्लांटचं वेस्ट हे आपल्यासाठी काय असतं, युजफुल असतं हे आपल्याला सांगायचं आहे. जर आपण रबर प्लांट बघितलं तर रबर प्लांट वेस्ट म्हणून त्याचा एक्सक्रिएटा म्हणून काय बाहेर टाकतं, रबर लॅटेक्स टाकतं, जे आपण रबर बनवण्यासाठी यूज करतो. गम, जर आपण कॅकेशियाचं प्लांट जर बघितलं, ओके, त्याचं काय होतं, तुम्ही बघितलं तर तुम्ही जर असा काप टाकला तर पाठी 2-3 दिवसांनी तुम्हाला काय दिसतो, त्याच्यामध्ये गम दिसतो. ओके, ते गम आपला काय आहे, एक युजफुल आहे आपल्यासाठी, ह्युमन बिईंगसाठी. रेझिन्स,
डिफरंट रेझिन्स डिफरंट प्लांट्सपासून जे डिफरंट रेझिन प्रोड्यूस होतात एक्सक्रिएटाच्या फॉर्ममध्ये, ते पण आपल्यासाठी काय आहे यूजफुल आहे. ओके, तो सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तो 6 काय आहे ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला काय सांगायचं आहे, ट्रू आहे का स्टेटमेंट, ट्रू आहे की फॉल्स आहे, बरोबर आहे की चूक आहे ते सांगायचं आहे. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजिनियस वेस्ट फ्रॉम ब्लड विथ द हेल्प ऑफ दिस मशीन इज कॉल्ड ॲज अ डायलिसिस. ओके, ब्लडमधलं जे नायट्रोजिनियस वेस्ट आहे ते सेपरेट करण्यासाठी जे मशीन आपण यूज करतो त्याला काय म्हणतात, डायलिसिस. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. आपण त्या मशिनरीला काय म्हणतो, डायलिसिसच म्हणतो, आणि त्या प्रोसेसला पण काय म्हणतो आपण, डायलिसिस म्हणतो, जी ब्लड फिल्टरेशनची टेक्निक आपण यूज करतो. ओके, त्याच्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 7. राईट अ को रिलेशन्स. आपल्याला काय करायचं आहे, को रिलेशन लिहायचं आहे. फर्स्ट आहे आपल्याला इथे काय दिलेली आहे, क्रोमोझोमची जी डिफरंट कंडिशन असतात त्या दिलेल्या आहे. इथं जर आपण एक बघितलं, इथं पहिली कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, 44 + X. X मीन्स इट इज अ फिमेल क्रोमोझोम. ओके, सो 44 + X अशी जेव्हा कंडिशन होते तेव्हा कोणता सिंड्रोम असतो, दॅट इज अ टर्नर सिंड्रोम. आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं आहे, फिलिंग द ब्लँक्स फिल करायची. जर 44 + X असल्यानंतर टर्नर सिंड्रोम असतो, तर 44 + XXY दॅट इज अ 2 फिमेल जीन्स अँड 1 इज अ मेल जीन. ओके, 44 + XXY नॉर्मल कंडिशनपेक्षा एक जीन काय झाला आहे, ॲड झाला आहे. इथे नॉर्मल कंडिशनपेक्षा एक जीन काय आहे, कमी. ओके, सो 44 + XXY या कंडिशन आपण काय म्हणतो, क्लीनफेल्डर सिंड्रोम असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 8. राईट अ को रिलेशन. परत आपल्याला काय करायचं आहे, को रिलेशन दाखवायचं आहे. 3:1 हा रेशो मोनोहायब्रिडचा आहे. वी ऑल नो दॅट 3:1 हा रेशो मोनोहायब्रिड क्रॉसचा आहे. ॲज लाईक दिस 9:2 3:3 हा रेशो कोणत्या क्रॉसचा आहे, इट इज अ डायहायब्रिड क्रॉस. ओके, सो सी द नेक्स्ट क्वेश्चन. That is a question number 2. Write a short notes answer to the following question. Write a short answers to the following question. ह्या क्वेश्चनचे आपल्याला काय करायचे आहे, शॉर्ट आन्सर्स लिहायचे. याच्यापैकी आपल्याला किती सॉल्व करायचे आहे, एनी 5 क्वेश्चन्स सॉल्व करायचे. आपण इथे सगळे क्वेश्चन सॉल्व करणार आहे, पण तुम्हाला फक्त टेस्टमध्ये एनी 5 क्वेश्चन सॉल्व करायचे. मार्क्स आहे 10. ओके, सो each question contain 2 marks only. So starting with the question, give the proper names to the following chromosome diagram. आपल्याला ही जी गिवन आहे ही काय आहे, क्रोमोझोमची डायग्राम आहे. आपल्याला काय करायचं आहे, ह्या डायग्रामला नेमिंग करायचं आहे. ओके, तर हे जर आपण फर्स्ट जे पाहतोय कॉल्ड ॲज अ आर्म्स ऑफ क्रोमोझोम, ह्या पार्टला काय म्हणतो आपण, या पार्ट्सला आर्म्स ऑफ क्रोमोझोम असं म्हणतो. ओके, हा जो आर्म आहे याला आपण म्हणतो पी आर्म. त्याच्यानंतर सेंटरच्या पोझिशनला आपण काय म्हणतो, सेंट्रोमियर. आफ्टर दॅट ही जो खालचा आर्म आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, कॉईल DNA स्ट्रक्चर दिसतंय. ह्या आर्मला आपण काय म्हणतो, क्यू आर्म असं म्हणतो. ओके, हे जे कॉइलिंग स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय क्रोमोझोममध्ये, हे काय असतो, DNA असतो. ओके, क्रोमोझोमचं ॲग्रिगेशन होऊन काय बनलेला असतो, DNA बनलेला असतो. ओके, तो स्टार्टिंग विथ द नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, बिलो इज अन एक्सपेरिमेंट ऑफ मेंडल्स मोनोहायब्रिड ऑफस्प्रिंग्स. कंप्लीट द टेबल बाय रायटिंग द करेक्ट आन्सर इन द ब्लँक्स. तुम्हाला काय करायचं आहे, हा जो टेबल दिलेला आहे तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉसचा टेबल दिलेला आहे जो मेंडलनी इन्व्हेंट केला आहे. वी ऑल नो दॅट. ओके, आपल्याला काय करायचं आहे, फक्त हा जो टेबल आहे हा टेबल काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. सो चला आपण स्टार्ट करूया टेबल कंप्लीट करायला. ओके, तो मेंडल एक्सपेरिमेंट ऑफ द मोनोहायब्रिड क्रॉस हा आपण बघतोय पॅरेंटल जनरेशन P1. जी जनरेशन आपण बघतोय आता ती कोणती आहे, P1 जनरेशन, म्हणजे फर्स्ट जनरेशन बघतोय पॅरेंटलची. फिनोटाईप काय आहे आपले, एक टॉल प्लांट आहे म्हणजे एक मोठा प्लांट आहे, एक डॉर्फ प्लांट आहे म्हणजे छोटा प्लांट आहे. जिनोटाईप जर बघितले तर टॉल कशाने डिनोट करतात, दोन्ही पण कॅपिटल T. ओके, सो डॉर्फ कशाने डिनोट करतो आपण, बोथ आर डिनोटेड, डॉर्फ इज डिनोटेड बाय स्मॉल t. 2 स्मॉल टीने आपण काय करतो, 2 स्मॉल टीने आपण काय डिनोट करतो, डॉर्फ प्लांट डिनोट करतो. जर गॅमेट्स आपण केले तर गॅमेट्स आपला काय आला, याच्यातलं सिंगल गॅमेट आपण घेतला दॅट इज अ कॅपिटल T, आणि डॉर्फमधून एक सिंगल गॅमेट आपण कलेक्ट केला दॅट इज अ स्मॉल t.
ओके. जेव्हा फर्स्ट फायनल जनरेशन जेव्हा तयार होईल, जेव्हा ते दोन्ही गॅमेट्स युनाइट होईल, त्यांचं झायगोट तयार होईल, तेव्हा ती जी फर्स्ट फिलियल जनरेशन जी तयार होईल दॅट इज अ टी. वन ऑफ द इज कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी. त्या जनरेशनला आपण काय म्हणू, त्याचा फिनोटाईप असेल टॉल. जेव्हा कॅपिटल टी आणि स्मॉल टी येईल तेव्हा त्याचा फिनोटाईप कसे असेल, टॉल असेल. त्याच्यानंतर आपण पॅरेंटल जनरेशन P2 बघू. त्याच्यानंतर आपण काय केला, सेल्फ क्रॉस केला F1 मध्ये. ओके. फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये आपण काय केला, सेल्फ क्रॉस केला. त्याच्यामध्ये जर आपण फिनोटाईप बघायला गेलो, म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशनचा आपला जो फिनोटाईप आला होता तो काय होता, दॅट इज अ टॉल. ओके. मग आता आपल्याला क्रॉस कोणामध्ये करायचं आहे, फर्स्ट फिलियल जनरेशनचा करायचं आहे. मग आपण क्रॉस कोणात करू, टॉल प्लांट वर्सेस टॉल प्लांट. मग आपण काय केलं, इथे जे तुम्हाला दिसतंय इथे आपण काय केलं, टॉल प्लांटचा क्रॉस कोणाबरोबर केला, एका टॉल प्लांट बरोबर केला. ओके. जिनोटाईप काय येईल आपला, वी ऑल नो दॅट फॉर टॉल प्लांट द जिनोटाईप इज वन इज द कॅपिटल टी अँड स्मॉल टी, कॉम्बिनेशन ऑफ कॅपिटल टी अँड स्मॉल टी. इथे आपण काय फिनोटाईप लिहिला, कॅपिटल टी स्मॉल टी. इथं हिअर ऑल्सो फॉर टॉल प्लांट्स वन इज द कॅपिटल टी, वन इज द स्मॉल टी. ओके. गॅमेट्स बघूया आपण. गॅमेट जर बघायला गेलो तर एक काय येईल, कॅपिटल येईल, एक कॅपिटल टी येईल, एक स्मॉल टी येईल. ओके. त्याच्यानंतर सेकंड टॉल जनरेशनचा गॅमेट काय येईल, एक कॅपिटल टी येईल, एक स्मॉल टी येईल. ओके. सो आपण नेक्स्ट बघूया. आता आपण काय केलं आहे, क्रॉस केलं आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, एक चार्ट ड्रॉ करणार आहे, फर्स्ट फिलियल जनरेशन. ओके. F2 आपण काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे. आता हा चार्ट आपल्याला काय करायचा आहे, फिलअप करायचा आहे. आपण काय करू, हा चार्ट फिलअप करू. आता आपण हा क्रॉस कसा लिहितो. ओके. आपण काय केलंय, चार्ट आखला एक, त्याच्यामध्ये आपण मेल गॅमेट्स. ओके. मेल गॅमेट्स कोणकोणते आपल्याकडे, कॅपिटल टी, स्मॉल टी आणि फिमेल गॅमेट्स दोन्ही पण कलेक्ट केले आपण, कॅपिटल टी, स्मॉल टी. ओके. दोन्ही कलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, इथे काय आहे, कॅपिटल टी आहे, इथे पण काय आहे, कॅपिटल टी आहे. सो आपला जो जिनोटाईप असेल तो काय येईल, कॅपिटल टी, कॅपिटल टी. जिनोटाईप काय येईल आपला, कॅपिटल टी हा काय असेल आपला जिनोटाईप असेल. त्याच्यानंतर इथे काय असेल, जर कॅपिटल टी आलं. ओके. त्याच्यानंतर इथे आपला जिनोटाईप असेल स्मॉल टी आपला काय असेल, इथे जिनोटाईप येईल. बिकॉज इथं काय आहे, स्मॉल टी आहे आणि इथं पण काय आहे, स्मॉल टी आहे. सो कॅपिटल टी मीन्स आपला हा प्लांट काय असेल, टॉल असेल आणि हा काय असेल, शॉर्ट असेल, डॉर्फ असेल. सो आपले मॅक्झिमम प्लांट्स कसे असतील, फर्स्ट फिलियल जनरेशनमध्ये मॅक्झिमम प्लांट्स आपले काय असतील, टॉल कंडिशनमध्ये असतील. ओके. सो बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला, राईट अ ब्रीफ इन्फॉर्मेशन अबाउट डाऊन सिंड्रोम. 2 मार्क्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे, डाऊन सिंड्रोम एक्सप्लेन करायचं आहे. आता आपण एक्सप्लेन करूया डाऊन सिंड्रोम. आपल्याला काय करायचं आहे, ब्रीफ इन्फॉर्मेशन राईट करायची आहे डाऊन सिंड्रोमची. ओके. जर डाऊन सिंड्रोम आपण जर बघितला तर तो कुणामुळे अराईज होतो, डाऊन सिंड्रोम इज अरायझेस ड्यू टू अ क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. डाऊन सिंड्रोम का होतो, तर क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमुळे काय होतो, डाऊन सिंड्रोम होतो. ओके. आता डाऊन सिंड्रोमचे जर आपण लक्षणं बघायला गेलो, म्हणजे डाऊन सिंड्रोम होणारी मुलं कशी असतात, त्यांचा लाईफ स्पॅन असतो खूप शॉर्ट असतो. ओके. शॉर्ट हाईट असते, वाईड नेक असते, हे त्याचे काय असतात, सिम्पटम्स असतात. आणि डाऊन सिंड्रोम का अराईज होतो, तर प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम्स इन्स्टेड ऑफ 46. नॉर्मल क्रोमोझोमल काउंट जर आपण आपल्या बॉडीतला बघितलं तर किती असतो, 46 असतो. एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आला की कोणता सिंड्रोम कॉज होतो, डाऊन सिंड्रोम. प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ 46. ओके. हे बघितलं आपण 2 मार्क्ससाठी डाऊन सिंड्रोम. बिलो आर सम ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बीइंग. क्लासिफाय देम इन अ डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टर. एक्सप्रेस आणि नॉन एक्सप्रेस होणारे कॅरेक्टर्स. ओके. आपल्याला काय करायचं आहे, त्यांना डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टरमध्ये ह्या कॅरेक्टर्सला ह्युमन बीइंगच्या काय करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे.
सी हिअर, इथे जर तुम्ही बघत असाल जे ब्ल्यू बॉक्सने आपण जे शो केलेले ते कोणते कॅरेक्टर आहे, रिसेसिव्ह कॅरेक्टर्स आहे, आणि जे रेड बॉक्सने शो केलेले ते कोणते आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे. तर रोलिंग ऑफ टंग, रोलिंग ऑफ टंग हे कसं कॅरेक्टर आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे. प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन आर्म हे पण कसं आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे. ओके, नो रोलिंग ऑफ टंग हे काय आहे, रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ब्लॅक अँड कर्ली हेअर्स हे काय आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे. आणि अब्सेन्स ऑफ हेअर्स ऑन आर्म कसं, रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. अटॅच एअरलोब हे पण काय आहे, रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. ब्राऊन अँड स्ट्रेट हेअर हे पण काय आहे, रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि फ्री एअरलोब कसं आहे, डॉमिनंट कॅरेक्टर आहे. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघूया. आयडेंटिफाय द टाईप ऑफ RNA गिवन इन द फिगर. आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या RNAचं काय करायचं आहे, टाईप डिफरन्शिएट करायचं आहे किंवा सांगायचं आहे. ही जी डायग्राम तुम्ही बघताय इथे, ओके, ही जी डायग्राम बघताय तुम्ही इथे, ही कसली आहे, मेसेंजर RNAची डायग्राम आहे, कॉल्ड ॲज अ mRNA. ओके, ही जी डायग्राम तुम्ही बघताय ही कोणती आहे, tRNAची डायग्राम आहे, कॉल्ड ॲज अ ट्रान्सफर RNA. आपण काय म्हणतो त्याला, ट्रान्सफर RNA असं म्हणतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, स्टार्टिंग विथ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन ह्युमन्स विच ऑर्गन एक्सक्रीट द वेस्ट मटेरियल. आपण जर ह्युमनमध्ये बघितलं तर कोणते ऑर्गन काय करतात, वेस्ट मटेरियल एक्सक्रीट करतात, ते आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. इन ह्युमन्स विच ऑर्गन एक्सक्रीट द वेस्ट मटेरियल, कोणते ऑर्गन आपलं वेस्ट मटेरियल एक्सक्रीट करतात ते आपल्याला सांगायचे आहे. ते जर आपण बघितलं तर किडनी हे काय एक स्पेशलाइज स्ट्रक्चर आहे आपल्या बॉडीचं किंवा ऑर्गन आहे जो काय करतो, एक्सक्रीट करतो एक्सक्रिएटरी मटेरियल्स. ओके, स्किन पण आपण पाहतो आपल्या स्किनमधून स्वेट निघतो. स्किन ऑल्सो इज द वन ऑफ द एक्सक्रिएटरी ऑर्गन. किडनी काय रिमूव्ह करते, वेस्ट मटेरियल्स आपल्या ब्लडमधलं फिल्टर करते आणि युरिनच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह करते. व्हॉट इज द 7th क्वेश्चन आपण बघूया. व्हॉट इज द कॉज ऑफ जेनेटिक डिसऑर्डर कॉल्ड ॲज अल्बिनिझम, राईट डाऊन द सिम्पटम्स ऑफ दिस ऑर्डर. तर अल्बिनिझम म्हणजे काय असतं, तर अल्बिनिझम म्हणजे काय असतं, अब्सेन्स ऑफ सिक्रिशन ऑफ प्रोडक्शन ऑफ मेलॅनिन पिगमेंट. आपल्या बॉडीमध्ये काय असतो, मेलॅनिन पिगमेंट असतो, रेटिना आणि स्कॅलेरामध्ये प्रेझेंट. ओके, तर मेलॅनिन पिगमेंट कशासाठी असतो, जे सनकडून UV रेज आपल्या बॉडीकडे येतात त्यांच्यापासून आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काय सिक्रेट असतो, मेलॅनिन पिगमेंट. आपण म्हणतो आपल्या हातांवर खूप टॅन आला, पायांवर खूप टॅन आला, टॅन इज नथिंग बट द सिक्रिशन ऑफ मेलॅनिन पिगमेंट. ते काय असतं, एक मेलॅनिन पिगमेंटचं सिक्रिशन असतं. ओके, त्याचे सिम्पटम्स आपल्याला कसे दिसतात अल्बिनिझमचे, स्किन बिकम पेल येलो, त्या व्यक्तीची स्किन कशी असते, पेल येलो असते. शक्यतो जे लोक घरामध्ये राहता, उन्हात जात नाही, त्यांची स्किन कशी असते, व्हाईट असते. का बरं, कारण मेलॅनिनचं सिक्रेशन त्यांच्यामध्ये बॉडीमध्ये झालेलं नसतं. हेअर्स आर व्हाईट, हेअर्स काय असतात त्यांचे, व्हाईट असतात. का बरं, कारण मेलॅनिनचं सिक्रेशन झालेलं नसतं. आईज आर युजली पिंक ड्यू टू द अब्सेन्स ऑफ मेलॅनिन. आईज पण त्यांचे काय असतात, पिंक असतात जनरली ड्यू टू अब्सेन्स ऑफ मेलॅनिन इन रेटिना अँड स्कॅलेरा. ओके, थँक्यू स्टुडंट्स. आज आपण काय केली, सायन्सची सेकंड पार्टची टेस्ट नंबर 1 कंप्लीट केलेली आहे. ओके, आता आपण काय करू, टेस्ट नंबर सेकंड कंप्लीट करू, पार्ट सेकंडची. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करून द्या. मी तुमच्या डाऊटचा आन्सर तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू स्टुडंट फॉर जॉईनिंग.